कसं काय मंडळी, दिस इज हापूस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉगमध्ये। आज अचानक इकडनं ब्लॉग स्टार्ट करतोय। याचं कारण असं आहे की आपली ही जी गाडी आहे हिमालयन, ही आयुष्यात फर्स्ट टाईम बंद पडलेली आहे। सो मी तुम्हाला सांगतो ह्याचं कारण काय आहे। काल सकाळी मी आणि माझा एक फ्रेंड आम्ही एक्सपल्सची टेस्ट राईड घ्यायला जात होतो, तेव्हा अचानक मी सकाळी इथे आलो आणि बाईक स्टार्ट करायला गेलो तर पहिल्यांदा एका क्लिकला स्टार्ट झाली आणि त्यानंतर बंद पडली। तर आम्हाला असं काय असं कसं झालं, बंद कशी पडली? तर मी साईड स्टँडला लावलेली आधी, तर मला वाटलं त्याने काय प्रॉब्लेम आहे का। मी परत थोडा वेळ सरळ ठेवून ट्राय केलं बट नाही स्टार्ट झाली। आणि नंतर आम्हाला असा एक प्रॉब्लेम कळला की हे बघा, आपण जेव्हा स्टार्ट करतो गाडी, ही मी आता स्टार्ट केली गाडी आणि आता हे बघा, आपण जर फ्यूल पंप इग्निशन ऑन करतो ना तेव्हा फ्यूल पंपचा आवाज येतो, तो आवाजच नाही येते। देर इज नो साऊंड, लाईक इथे प्रॉपर आवाज येतो, टू असा प्रॉपर आवाज येतो, बट तो आवाजच नाही आहे। सो मला असं वाटतं जेवढं की फ्यूल पंपचा काहीतरी इश्यू झाला आहे, ते पंप नाही करत आहे फ्यूल। पेट्रोल पण मी चेक केलं तर पेट्रोल ऑलमोस्ट 1/4 टाकी दिसते, म्हणजे हाफच्याहून थोडं खाली आहे, अर्ध आहे। बट सो पेट्रोल कमी असण्याचा असं मला काही वाटत नाही प्रॉब्लेम असू शकतो। सो काल मी RSAला कॉल केलेला आणि त्यांचा टेक्निशियन येऊन बघून गेला, बट दॅट टेक्निशियन इज वेस्ट लिटरली। त्याने काहीच नाही, तो फक्त एक बॅटरी घेऊन आलेला आणि जम्पर केबल घेऊन आलेला। तर तो येऊन बॅटरीने जम्पर केबलने गाडी स्टार्ट करायला ट्राय करतो। मी त्याला बोलतो बॅटरीचा प्रॉब्लेम नाही आहे भाई, पेट्रोलचा प्रॉब्लेम आहे, फ्यूल पंपचा प्रॉब्लेम आहे, ते बघायचं तर बघ, नाही तर गाडी सरळ टो करव। तो तेच करतोय, फ्यूज सगळे काढून बघितले, फ्यूज लावून बघितले। आय डोंट नो व्हॉट वॉज हिज लॉजिक, बट मला कळत होतं की प्रॉब्लेम काय। माझ्याबरोबर ओमकार होता माझा फ्रेंड, त्यालाही माहिती होतं, बट उगाच त्याने बॅटरीला करत बसलेला आणि त्याच्यामुळे माझी बॅटरीचा एका पॉईंटनंतर सेल्फ स्टार्ट लागतच नव्हता, तर कर 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 लागून बंद होत होता। बट एनिवे, काल आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी काल सोडून दिलं। आज सकाळी आता पहिला RSAला कॉल केला आहे, स्वतः टोविंगवाला जस्ट येतोच आहे आपली गाडी घेऊन जायला। मग सर्व्हिस सेंटरला जाऊन बघूया काय काय होतं आहे ते। ह्याच्यातला काही गोष्टींचा आपल्याशी प्रॉब्लेम आहे का वॉरंटी इश्यूमध्ये सॉल्व्ह होऊन जाईल, हे आपल्याला तर जाऊन बघायचं आहे। लेट्स गो। सो इथे आलेलो आहे सोनिया मोटर्समध्ये, टो करून गाडी घेऊन आलो, इथे ठेवली, सर्व्हिस एक्झिक्युटिव्हला दाखवली, तर आत्ता त्यांनी काय दुसरी बॅटरी लावून जेव्हा स्टार्ट केली तेव्हा चालू झाली गाडी, कारण मी पेट्रोल 2 लिटर एक्स्ट्रा टाकलेलं। सो टेक्निकली काय झालेलं, पेट्रोल कमी झालेलं पूर्णपणे, पण मला फ्युएल सेन्सरवर म्हणजे डिजिटल स्पीडोमीटरवर ऑलमोस्ट अर्ध्याच्या खाली दिसत होतं। सो मला वाटलं की पेट्रोल आहे त्यामुळे मी चालवत होतो, बट खरं तर पेट्रोल नव्हतं आणि त्याच्यामुळे फ्युएल पंप काम नव्हता करत, कारण फ्युएल पंपमध्ये पेट्रोलच जात नव्हतं। सो त्या इश्यूमुळे फ्युएल पंपमध्ये गाडी स्टार्ट होत नव्हती आणि मग बॅटरी ते सारखं म्हणजे स्टार्टर देऊन बॅटरी लो झाली आहे। आता त्यांनी ॲक्च्युली गाडी घेतली आहे ठेवून, तो मला बोलला की मी बॅटरी चार्जिंगला लावतो आणि बघतो चार्ज होते का, नाही तर मग सरळ वॉरंटीमध्ये टाकून देऊ बॅटरी। आणि फ्युएलचा सेन्सर मी त्यांना चेक करायला सांगितलं आहे, तो फ्युएल पंप आणि फ्युएल सेन्सर हे दोन्ही पण वॉरंटीमध्येच होऊन जातं। सो ते त्यांनी चेक करतील असं बोललेत आणि गाडी उद्या मिळेल, तर मला उद्या फोन करून ते लोक बोलवतील, आता मला कल्टी मारायला सांगितले। सो हां, दिस वॉज दी अपडेट। आता उद्या काय होतं ते मी तुम्हाला असंच ह्याच्या पुढेच दाखवतो। लेट्स गो। The next morning. सो इकडे परत आलेलो आहे सोनिया मोटर्समध्ये। दिस इज द 3rd डे आय गेस। परवा मी गाडी दिलेली, आज त्यांनी मला गाडी दिली। टर्न्स आउट प्रॉब्लेम एवढाच होता, फ्युएल पंप पेट्रोल कमी होतं टेक्निकली। आता मी जेव्हा काल त्या दिवशी स्टार्ट करायला गेलो तेव्हा पेट्रोल कमी होतं, बट माझ्या सेन्सरमध्ये हाफच्या आसपास टँक दाखवत होतं, तो तेवढाच प्रॉब्लेम झालेला फक्त। बाकी मी ते म्हणजे स्टार्टर दिल्याने बॅटरी लो झालेली आणि फ्युएल पंपमध्ये पेट्रोलच जात नव्हतं, त्यामुळे गाडी स्टार्ट होत नव्हती। सो दॅट वॉज द ओनली प्रॉब्लेम। आता त्यांनी वॉरंटीमध्ये पेट्रोलचा सेन्सर फक्त चेंज केला आहे आणि आता ते बोलले पेट्रोल टाका, बॅटरी चार्ज करून दिली, बाकी गाडी नॉर्मली चालेल। काय तसा पॅसेज प्रॉब्लेम नव्हताच, फक्त हा जो सेन्सरचा, आता बघा आत्तासुद्धा पेट्रोल पंप हे जे ब्लिंक करत आहे ना, ते टेक्निकली गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी झालेलं असं ते बोलले। आता ते मला ॲक्च्युली कळलं नाही, कारण हे बघा ट्रिप पण बघता तुम्ही 225 किलोमीटर झालेत। आता ही माझी लास्ट पेट्रोल फ्युएल अप केल्यापासूनची ट्रिप आहे। सो मला असं वाटत होतं की कमीत कमी ॲव्हरेज जरी दिला 20-25 जे काही ॲव्हरेज दिला ना, तरीसुद्धा 300 किलोमीटर तर जायला पाहिजे। सो मी असं मध्ये एखाद वेळी कधीतरी ट्रिप उघडून बघितली असेल,
पण मला वाटलं की नाही चालून जाईल अजून. आणि एनिवे टँक आहे ना इथे दिसत होता, फर्स्टपासून थोडासाच वरती दिसत होता. सो मला वाटलं चल अजून खूप आहे, रिझर्वला पण नाही लागली. आणि त्याच्यामुळेच आम्ही स्टार्टर देत बसलो. त्याच्यामुळे बाईकचं बॅटरी लो झाली आणि फ्युएल पंपमध्ये पेट्रोलच नव्हतं, त्यामुळे त्याचा आवाज येत नव्हता, कारण त्याच्यात पेट्रोल असायला पाहिजे होतं. या दोनच गोष्टी होत्या, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी बाईकचा तर एकदम सॉर्टेड सीन आहे. आता फक्त पेट्रोल फुल करायचं. वॉरंटीमध्ये आपला फ्युएल पंपचा जो सेन्सर आहे तो नवीन आता झालेला आहे, नीट प्रॉपरवाला. सो दॅट इज सॉल्व्ड. बस अचानक भयानक झालेल्या या कांडमुळे आपल्याला फक्त RSAचा एक्सपिरियन्स आला की RSA वापरणं किंवा टोईंग आणि हे सगळं जे आहे. आपण आता एवढे पैसे भरतो RSAसाठी, आय गेस आपण 7,000 रुपये भरतो गाडी घेताना नवीन. सो त्याचा थोडासा वापर झाला. वॉरंटीचाला एनिवे 3 वर्षाची तर असतेच, प्लस आपण 2 वर्षाची एक्स्ट्रा घेतो, म्हणजे 5 वर्षाची घेतली आहे वॉरंटी. बट स्टील वॉरंटीचा पण वापर झाला, दोन्ही गोष्टींचा एक्सपिरियन्स आला. RSAचं बोलाल तर RSA केल्यानंतर एक जो पहिला टेक्निशियन येतो ना चेक करायला, तो माझा एक्सपिरियन्स काही चांगला नव्हता. ह्या बाबतीत जेव्हा मी बोलवलेलं त्या टेक्निशियनला, तेव्हा तो एक स्कूटी घेऊन आलेला. त्याच्याकडे समोर त्याच्या सामान ठेवण्याच्या जागी एक मोठी बॅटरी होती. सो त्यांना असं मला वाटतं की गाडी जर बंद पडली आहे तर त्याचा अर्थ आहे की काहीतरी बॅटरीचाच इश्यू आहे, म्हणून गाडी बंद पडली आहे किंवा फ्यूज खराब झाला आहे असं तसं. आता मला माहिती आहे रॉयल एनफिल्डचा आणि फ्यूजेसचा खूप जुना प्रॉब्लेम आहे, कारण माझ्याकडे 2 इलेक्ट्रा होत्या, त्यामुळे मला माहिती आहे की त्यांचा फ्यूजचा कसा सीन असतो. मी तर माझ्या इलेक्ट्रामधनं फ्यूज बॉक्सच काढून टाकला आणि डायरेक्ट रिले करून टाकला आहे. सो त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीला फ्यूजच नाही आहे, डायरेक्ट रिले. सो तो मला प्रॉब्लेम माहिती आहे. बट मी काल जेव्हा तो आलेला तेव्हा पण त्याला बोलतो आहे की अरे भाई त्याच्यामध्ये नाही आहे काही प्रॉब्लेम फ्यूजचा किंवा बॅटरीचा. बॅटरी मी आत्ता चार्ज केली आहे, सर्व्हिसला दिलेली, आणि लिटरली 4 दिवस आधीच आपण सर्व्हिसला दिली असेल गाडी. सो तेव्हाच मी त्याला बोललो आहे की बॅटरीचा इश्यू नाही आहे, बॅटरी आपण चार्ज केलेली आहे, नको त्याला करू. तो आपला जम्पर केबल लावतो आहे बॅटरी टू बॅटरी आणि स्टार्ट करायला ट्राय करतो आहे. बट काय गरजच नव्हती ना. आणि त्याच्यामुळे स्टार्ट करण्याच्या त्याने पण खूप, म्हणजे त्यानेच केलं मोस्टली हे की सारखं स्टार्टर देतोय. म्हटलं स्टार्टरचा इश्यू नाही आहे भाळा, फक्त फ्युएलचा इश्यू आहे, ते बघ. मग अर्धा तासानंतर पाऊण तासानंतर बोलतो नाही होएगा, अभी कोई बुलाना पडेगा. म्हटलं जाऊ दे चल ठीक आहे, हे तर मला पण माहिती होतं. तो एवढं कायच केलं तू इकडे येऊन असं वाटलं मला. बट चलो ठीक आहे, फ्री सर्व्हिस होती, त्याचा वापर करून बघितला. टोईंगवाली गाडी नेक्स्ट डे मी बोलवलेली. सो नेक्स्ट डे मग आपण सर्व्हिस सेंटरला आलो. फक्त फ्युएलचा सेन्सर जो आहे तो म्हणजे तो मिळायला थोडा वेळ लागला असावा. सो म्हणून 1 दिवसाचा टाईममध्ये निघून गेला. बाकी ठीकच आहे, हो गया सब काम अच्छे से. बस या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. छोटासा एक एक्सपिरियन्स द्यायचा होता तुम्हाला की RSA आणि वॉरंटीचं काम कसं चालतं RE मध्ये, विच आय हॅड अ गुड एक्सपिरियन्स आय कॅन से. 0 पैसे देता आपली गाडी परत ॲज गुड ॲज न्यू होऊन आपल्याला मिळालेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता. तोपर्यंत बाय बाय.